Hello everyone, good morning. I am Musar Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shiva. My subject is pharmacognosy. So student, previous some lecture we discuss about introduction to parts of plant. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही लेक्चरपासून आपण जो चॅप्टर स्टडी करत आहोत त्याचं नाव काय आहे? इंट्रोडक्शन टू पार्ट्स ऑफ प्लांट. In today's lecture we are going to discuss a remaining point of this chapter, that is, विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं? बार्क्स म्हणजे काय? सेकंडरी एक्सटर्नल टिश्यू laying outside the cambium in stem or roots of dicotyledonous plant are known as bark. Botanically bark is known as periderm. Then bark is consist of 3 layer. Bark consists 3 लेअर पासून तयार होतं. त्यामध्ये कॉर्क, कॅम्बियम अँड सेकंडरी कॉर्टेक्स. त्याचबरोबर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बार्क्स त्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर आहेत. त्याचबरोबर शेप इन बार्क्स, देन फ्रॅक्चर इन बार्क्स आणि मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टर्स ऑफ बार्क. देन नेक्स्ट शेप स्टडी केले होते. त्यानंतर फ्रॅक्चर इन बार्क्स. Fracture, the appearance shown by the transversely broken surface of bark is known as fracture. जो appearance दिसणार आहे आपल्याला ट्रान्सवर्ली ब्रोकन सरफेस घेतल्यानंतर किंवा ट्रान्सवर्स सेक्शन घेतल्यानंतर कशाचा? बार्कचा, त्याला आपण काय म्हणू? फ्रॅक्चर. द appearance shown by the transversely broken surface of the bark is known as fracture. Sometimes it is useful इन आयडेंटिफिकेशन ऑफ बार्क्स आणि समटाईम्स त्याचा उपयोग कशासाठी होतो? तर जे बार्कचं आयडेंटिफिकेशन आहे ते बार्कचं आयडेंटिफिकेशनसाठी त्याचा उपयोग होतो काही वेळेस. मग टाईप्स ऑफ फ्रॅक्चर आर ॲज अ फॉलोज. मग टाईप्स ऑफ फ्रॅक्चर कुठले आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत. त्याच्यामध्ये शॉर्ट फ्रॅक्चर आहे, त्याचबरोबर ग्रॅन्युलर फ्रॅक्चर आहे, स्प्लिनेटरी फ्रॅक्चर आहे, फायब्रस फ्रॅक्चर आहे. व्हेन फ्रॅक्चर सरफेस इज अ स्मूथ. जर फ्रॅक्चर सरफेस स्मूथ असेल तर त्याला काय म्हणतो आपण? इट इज अ डिस्क्राईब ॲज शॉर्ट फ्रॅक्चर. त्याला आपण काय म्हणतो? शॉर्ट फ्रॅक्चर. त्याचं एक्झाम्पल काय आहे? सिनेमॉन आहे, कुर्ची आहे. देन ग्रॅन्युलर फ्रॅक्चर. व्हेन द सरफेस एक्झिबिट स्मॉल राऊंड ॲपियरन्स इट इज डिस्क्राईब ॲज ग्रॅन्युलर फ्रॅक्चर. जर सरफेस कसा असेल? स्मॉल राऊंड ॲपियरन्स असेल. कसा? सरफेस स्मॉल राऊंड ॲपियरन्स, त्याला आपण काय म्हणतो? ग्रॅन्युलर फ्रॅक्चर. मग त्याचं एक्झाम्पल आहे वाईल्ड चेरी, कॅसिया. देन थर्ड वन आहे स्प्लिनेटरी फ्रॅक्चर. इफ द ब्रोकन सरफेस शो अनइव्हन प्रोजेक्शन इट इज डिस्क्राईब ॲज अ स्प्लिनेटरी फ्रॅक्चर. त्याला आपण काय म्हणतो? स्प्लिनेटरी फ्रॅक्चर. मग त्याचं एक्झाम्पल आहे सिनेमॉन बार्क. देन फायब्रस फ्रॅक्चर. इफ द ब्रोकन सरफेस शोज न्यूमरस फायब्रस. जर ब्रोकन सरफेसमध्ये न्यूमरस फायब्रस शो करत असेल, दिसून येत असतील, तर इट इज डिस्क्राईब ॲज फायब्रस फ्रॅक्चर. देन एक्झाम्पल काय आहे त्याचं? सिन्कोना. देन लॅमिनेटेड फ्रॅक्चर. इफ द ब्रोकन सरफेस शोज अरेंजमेंट ऑफ लेअर वन ओव्हर द अदर. आणि ब्रोकन सरफेसमध्ये अरेंजमेंट कशी दिसत असेल आपल्याला? एकावरती एक लेअर दिसत असेल, वन लेअर ओव्हर द अदर लेअर. इट इज डिस्क्राईब ॲज लॅमिनेटेड फ्रॅक्चर. त्याचं एक्झाम्पल काय आहे लॅमिनेटेड फ्रॅक्चरचं? तर क्विलैया लॅमिनेटेड फ्रॅक्चरचं एक्झाम्पल आहे. देन मेथड्स ऑफ कलेक्टिंग बार्क. कोणकोणत्या मेथड्स यूज करून आपण बार्क कलेक्ट करू शकतो? मग त्यामध्ये आहे फिलिंग मेथड आहे, अपरूटिंग मेथड आहे आणि कॉपिसिंग मेथड्स आहे. वन बाय वन डिस्कस करूया मेथड्स. फर्स्ट वन आहे फिलिंग मेथड. दिस इज अ व्हेरी ओल्ड मेथड ऑफ कलेक्टिंग बार्क. आणि फिलिंग मेथड जी आहे ती एकदम जुनी पद्धत आहे, व्हेरी ओल्ड पद्धत आहे. कशाची? बार्क कलेक्ट करण्याची. द ट्री इज कट ॲट द बेस अँड बार्क इज पील्ड आउट. ट्री काय करायचं ह्या मेथडमध्ये काय होतं प्रामुख्याने? तर ट्री कट केलं जातं बेसला आणि त्याची बार्क पील्ड आउट केली जाते, रिमूव्ह करून घेतली जाते. देन दिस मेथड इज यूज ॲट द प्रेझेंट कमर्शियली सिन्स इट कॉजेस टोटल डिस्ट्रक्शन ऑफ प्लांट. आणि याच्यामुळे काय होतं?
तर पूर्ण झाडाचं डिस्ट्रक्शन्स होतं ह्या मेथडमध्ये. देन नेक्स्ट वन आहे अपरूटिंग मेथड्स. इन दिस मेथड्स द रूट्स ऑफ प्लांट आर डग आउट ऑफ द सॉईल अँड बार्क इज स्ट्रीप ऑफ फ्रॉम रूट्स अँड ब्रांचेस. याच्यामध्ये काय केलं जातं, रूट्स जे आहे प्लांटचे ते काय केले जाते, स्ट्रीप आउट केले जातात सॉईलमधून. आणि देन नेक्स्ट वन काय केलं जातं, फ्रॉम रूट्स अँड ब्रांचेस. त्याचं एक्झाम्पल काय आहे, सिन्कोना इज कलेक्टेड बाय दिस मेथड. आणि सिन्कोना जो बार्क आहे, सिन्कोना बार्क जो क्रूड ड्रग आहे आपल्याला स्टडी करायचा नेक्स्ट म्हणजे आपण स्टडी करणार आहोत, तो कोणत्या मेथडने कलेक्ट केला जातो. जर असं विचारलं गेलं की सिन्कोना बार्क हा कोणत्या मेथडने स्टडी केला जातो, तर त्याचं आहे uprooting methods. Cinchona is collected by this method. Then coppicing method. In this method the plant is allowed to grow for a definite period of time and then it is cut off at a specific distance from soil. याच्यामध्ये काय केलं जातं, प्लांट हा डेफिनाइट पिरियडपर्यंत त्याची उंची वाढवून दिली जाते किंवा ग्रो होऊन दिला जातो आणि स्पेसिफिक टायमानंतर त्याला काय केलं जातं, कट केलं जातं सॉईलच्या डिस्टन्सपासून. द स्टम्प्स विच रिमेन्स इन ग्राउंड अलाउडेड टू ग्रो फर्दर. आणि जे कट केल्यानंतर जो बेसचा रिमेनिंग पॉईंट राहिलेला असेल तो ग्रो होण्यासाठी, त्याची वाढ होण्यासाठी तसाच जमिनीमध्ये ठेवला जातो. आणि विच प्रोड्यूस एरियल पार्ट्स. देन दिस न्यू पार्ट्स आर कट ऑफ अँड बार्क इज कलेक्टेड फ्रॉम शूट्स. आणि बार्क कसे कलेक्ट केले जातात, त्याच्या शूट्सपासून. मग त्याचं एक्झाम्पल काय आहे असेल तर कॅस्कारा अँड सिनामॉन बार्क आर कलेक्टेड बाय दिस मेथड. कॅस्कारा बार्क आणि सिनामॉन बार्क जे आहे ते ह्या मेथडने आपण कलेक्ट करतो. देन नेक्स्ट वन आहे स्टेम्स. नेक्स्ट पॉईंट आहे स्टेम्स. स्टेम्स म्हणजे काय तर स्टेम कॅन बी डिफाईन्ड ॲज ॲसेंडिंग ॲक्सिस ऑफ प्लांट डेव्हलप फ्रॉम प्लुमेली. आणि स्टेम काय आहे, ॲसेंडिंग ॲक्सिस आहे कशाचा, प्लांटचा. आणि डेव्हलप कशापासून डेव्हलप होतं, तर डेव्हलप फ्रॉम प्लुमेले. प्लुमेले जे असेल त्याच्यापासून तो डेव्हलप होतो. मग नेक्स्ट वन आहे इट इज कन्सिस्ट ऑफ नोड्स, इंटरनोड्स अँड इट गिव्ज राईज टू ब्रांचेस, लिव्ज अँड फ्लावर्स. कशापासून बनलेला आहे हा, नोड्सपासून, इंटरनोड्सपासून. त्याचबरोबर इट रायझेस टू ब्रांचेस, लिव्ज अँड फ्लावर. देन नेक्स्ट वन आहे डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑफ मेकॅनिकल टिश्यू द स्टेम मे बी वीक स्टेम अँड हर्बॅसियस ऑर ओडी स्टेम. डिपेंडिंग त्याचे टाईप कसे पडलेले आहेत, एक तर वीक स्टेम आणि एक हर्बॅसियस किंवा उडी स्टेम, हे त्याचे टाईप पडलेले आहेत. देन टाईप्समध्ये वीक आहे वीक स्टेम आणि हर्बॅसियस किंवा उडी स्टेम. फर्स्टली स्टडी करूया वीक स्टेम. व्हेन द स्टेम आर थिन अँड लॉंग दे आर अनेबल टू स्टँड इरेक्ट अँड हेन्स मे बी फॉलोइंग टाईप. म्हणजे असं वीक स्टेम म्हणजे थोडक्यात वेलीसारखं, ज्या झाडावर जात नाही का छोट्या वेली, त्याप्रमाणे. म्हणजे त्या थिन असतात आणि स्ट्रॉंग नसतात. कशा स्ट्रॉंग नसतात, थिन अँड लॉंग असतात. दे आर अनेबल टू स्टँड. आणि त्या स्टँडिंग स्वतः उभ्या राहण्यासाठी किंवा स्वतः स्टँडिंग करण्यासाठी अनेबल असतात, इरेक्ट असतात. अँड हेन्स दे मे बी फॉलोइंग. आणि त्याचे फॉलोइंग टाईप पडतात. मग त्याच्यामध्ये क्रीपर्स ऑर प्रोस्टेट स्टेम्स हा त्याचा सब टाईप आहे एक. आणि क्लाइंबर्स. क्रीपर्स ऑर प्रोस्टेट स्टेम म्हणजे काय, दे ग्रो फ्लॅट ऑन ग्राउंड विदाउट रूट्स. म्हणजे त्या ग्राउंडवरती फ्लॅटली काय होतात, ग्रो होतात, त्याची वाढ होते ग्राउंडवरती. त्याला कुठल्याही प्रकारचं रूट नसतं किंवा रूट नसतं. देन त्याचं एक्झाम्पल काय आहे, मग ग्रासेस, जे गवत आहे ग्रासेस आणि गोखरू. देन नेक्स्ट वन आहे क्लाइंबर्स. दीज आर टू वीक टू स्टँड अलोन. आणि ह्या खूप वीक असतात आणि त्या स्वतः स्टँड करू शकत नाही. दे क्लाइम ऑन अ सपोर्ट विथ द हेल्प ऑफ टेंड्रिल्स. आणि टेंड्रिल्सच्या साहाय्यानं त्या काय होतात, त्याच्या सपोर्टच्या साहाय्यानं त्या ग्रो होतात. हुक्स ऑर रूट्स. त्याचं एक्झाम्पल आहे पायपर बेटल. त्याचं एक्झाम्पल काय आहे, पायपर बेटल्स. देन त्याचा सब टाईप आहे थर्ड ट्विनर्स. द क्वाईल, दिस क्वाईल द सपोर्ट अँड ग्रो फर्दर. त्याचं एक्झाम्पल आहे इपोमोइया. देन नेक्स्ट मेन जो टाईप होता स्टेमचा,
तो आहे हर्बेसियस किंवा उडी स्टेम. दीज आर द नॉर्मल स्टेम अँड मे बी सॉफ्ट ऑर हार्ड अँड उडी. हो कशा प्रकारचं आहे याचं, तर हा नॉर्मल स्टेमसारखा असतो, त्याचबरोबर सॉफ्टही असतो आणि हार्ड उडीही असतो. मग त्याचं एक्झाम्पल आहे सनफ्लावर आणि शुगर केन, ऊस आणि सूर्यफूल, त्याचं एक्झाम्पल आहे. देन नेक्स्ट वन आहे फ्लावर्स. फ्लावर्स म्हणजे काय? द फ्लावर्स इज अ मॉडिफाईड शूट मिंट फॉर प्रोडक्शन ऑफ सीड्स. फ्लावर म्हणजे काय? एक मॉडिफाईड शूट्स आहे मिंट फॉर प्रोडक्शन ऑफ सीड्स. देन फ्लावर कन्सिस्ट ऑफ 4 डिफरंट सर्कल्स किंवा होर्स अरेंज इन अ डेफिनेट मॅनर. आणि फ्लावर्स कशापासून मिळतं? देन आपण कुठपर्यंत आलो होतो की फ्लावर कन्सिस्ट ऑफ 4 डिफरंट लेअर, 4 डिफरंट सर्कलपासून किंवा लेअरपासून फ्लावर कन्सिस्ट होतं. त्याची अरेंजमेंट ही कशी असते? डेफिनेट मॅनरमध्ये. देन द फ्लावर्स इज बिल्ट अपॉन द स्टेम ऑर पेडिकल विथ एनलार्ज एंड नोन ॲज अ थॅलेमस किंवा रेसेप्टॅकलही त्याला आपण म्हटलं जातं. देन 4 रोल्स किंवा 4 त्याची अरेंजमेंट कशी असते, सर्कल कसे असतात ते डिफरंट प्रमाणे खालीलप्रमाणे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कॅलिक्स असतं, करोला असतं, देन अँड्रोसियम आणि गायनोसियम. कॅलिक्स म्हणजे काय? तर आउटर मोस्ट होल ऑफ द फ्लावर. दीज आर द ग्रीन अँड इंडिव्हिज्युअल मेम्ब्रेन ऑफ कॅलिक्स इज कॉल्ड ॲज सेपल. हा कसा असतं? आउटर मोस्ट अरेंजमेंट असती जनरली, तो कसा असतो? तर ग्रीन असतो. देन इंडिव्हिज्युअल मेम्ब्रेन ऑफ कॅलिक्सला कशाला काय म्हटलं जातं? तर सेपेल त्याला म्हटलं जातं. देन नेक्स्ट वन आहे कोरोला. द सेकंड रोल म्हणजे सेकंड जी अरेंजमेंट असते फ्लावरची त्याला आपण काय म्हणतो? करोला. विच इज आर युजली थिन, सॉफ्ट अँड कलर्ड. आणि तो कसा असतो? युजली एक तर थिन असतो, त्याचबरोबर सॉफ्ट असतं, त्याचं नेचर सॉफ्ट असतो तो, आणि कलर्ड असतो. देन इच मेम्ब्रेन ऑफ कोरोला इज कॉल्ड ॲज पेटल. आणि प्रत्येक मेम्ब्रेन जो आहे कोरोलाचा त्याला आपण काय म्हणतो? पेटल. चावी. देन थर्ड वन आहे अँड्रोसियम. इट इज द थर्ड सर्कल ऑफ फ्लावर. आणि ही अँड्रोसियम जे आहे हे थर्ड सर्कल असतं फ्लावर्समध्ये. देन कन्स्टिट्यूट मेल पार्ट. देन द इंडिव्हिज्युअल कंपोनंट्स इज कॉल्ड ॲज स्टॅमेन. त्या इंडिव्हिज्युअल कंपोनंटला आपण काय म्हणतो? स्टॅमेन. आणि प्रत्येक जे स्टॅमेन आहे इट इज अ कन्सिस्ट ऑफ फिलामेंट अँड अँथर अँड कलेक्टिव्ह. आणि प्रत्येक स्टॅमेन हे कशाने बनलेले आहे? फिलामेंटने अँड अँथर ऑफ कलेक्टिव्हने. देन नेक्स्ट वन जो आहे तो आहे गायनोसियम, लास्ट आणि 4th लेअर. गायनोसियम इट इज द 4th सर्कल ऑफ फ्लावर अँड कन्स्टिट्यूट फिमेल पार्ट. द इंडिव्हिज्युअल कंपोनंट ऑफ इज कॉल्ड ॲज कार्पेल. आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल कंपोनंट जो आहे गायनोसियमचा त्याला आपण काय म्हणतो? कार्पेल किंवा पिस्टिलही त्याला असं म्हटलं जातं. देन इट इज कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. हा कशाचा बनलेला आहे? तर एक तर स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरीचा. देन फ्लावर्स आर आयदर एंटायर फ्लावर्स ऑर द इनफ्लोरेसन्स सिंगल पार्ट फ्लावर यूज मेडिसिनली. देन इनफ्लोरेसन्स त्याच्यामध्ये रॅसेमे आहे, त्याचं एक्झाम्पल आहे डिजिटॅलिस. ॲम्बेल त्याचं एक्झाम्पल आहे फनेल. सायमोस त्याचं एक्झाम्पल आहे जास्मिन. देन स्टिग्मास त्याचं एक्झाम्पल आहे सॅफ्रॉन. देन कोरोला त्याचं एक्झाम्पल आहे एल्डर फ्लावर. पेटल त्याचं एक्झाम्पल आहे रोज किंवा पॉपे. आणि लास्ट वन आहे फ्लावर बर्ड्स त्याचं एक्झाम्पल आहे क्लोव. देन कलेक्शन अँड ड्राईंग ऑफ फ्लावर. कलेक्शन आणि ड्राईंग. द कलेक्टेड इन अ ड्राय वेदर अँड ड्युरिंग द मॉर्निंग हावर्स. ड्राईड इन अ शेड्स सो टू रिटेन द कलर अँड व्होलाटाईल कंटेंट. देन नेक्स्ट वन आहे फ्रूट्स. द ओव्हल्स ऑफ फ्लावर्स आफ्टर फर्टिलायझेशन गेट कन्व्हर्टेड इन टू सीड्स. आणि जे ओव्हल्स आहे फ्लॉवरचे त्याचं फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? सीड्समध्ये. आणि व्हेअर ॲज द ओव्हरी वॉल डेव्हलप्स फर्दर टू फ्रॉम प्रोटेक्टिव्ह कवरिंग ओव्हर द सीड्स विच इज नोन ॲज अ फ्रूट. आणि त्यानंतर ओव्हरी वॉल जे आहे त्याच्यावरती काय होतं? प्रोटेक्टिव्ह कवरिंग
सीड्सची तयार होते त्याला आपण काय म्हणतो फ्रूट्स, त्याला आपण काय म्हणतो फ्रूट्स. देन फ्रूट्स आर डेव्हलप फ्रॉम ओव्हरीज ऑफ फ्लावर्स विच कंटेन फर्टिलाइज ओव्हल्स. द फ्रूट्स फंक्शन्स इज टू डिसॅपियर्स द सीड्स. त्याच्यामध्ये वाईन, ग्लाइंडिंग, ॲनिमल्स, वॉटर्स अँड ग्रॅव्हिटी. देन बॉटनिकली फ्रूट इज नोन ॲज अ पेरिकार्प. आणि बॉटनिकली फ्रूटला काय म्हटलं जातं, पेरिकार्प असं म्हटलं जातं. देन द पेरिकार्प कन्सिस्ट ऑफ 3 लेयर्स. आणि पेरिकार्प जे आहे ते 3 लेअरने तयार झालेले आहे. त्याच्यामध्ये एक वन आहे, फर्स्ट वन आहे एपिकार्प, सेकंड वन आहे मेसोकार्प आणि थर्ड वन आहे एंडोकार्प. देन एपिकार्प जो आहे तो आउटर लेअर असतो, त्याचबरोबर तो थिन असतो, थिक असतो किंवा वुडी असतो. आउटर लेअर, दीज आर द आउटर लेअर और द आउटर लेअर मे बी थिन, थिक और वुडी. देन मेसोकार्प जे आहे तो मिडल लेअर असतो. द मिडल लेअर मे बी पल्पी और मेड ऑफ स्पॉन्जी टिश्यू. तो कसा असतो, एक तर पल्पी असतो किंवा कशा प्रकारे बनलेला आहे, स्पॉन्जी टिश्यूपासून. देन एंडोकार्प जो आहे द इनर लेअर मे बी थिन, थिक और वुडी. इनर लेअर आहे, थिन असू शकतो, थिक असू शकतो किंवा वुडी नेचर त्याचं असू शकतं. डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कार्पेल्स प्रेझेंट इन द फ्लावर्स अँड अदर स्ट्रक्चर्स द फ्रूट्स फॉल इन फॉलोइंग कॅटेगरी. आणि त्याच्या स्ट्रक्चरवरून किंवा त्याच्या त्यानंतर त्याच्या कॅटेगरीज कशा आहे, सिम्पल फ्रूट, त्याचबरोबर ॲग्रिगेट फ्रूट्स आणि मल्टिपल फ्रूट्स. देन सिम्पलमध्ये डेव्हलप्स फ्रॉम ओव्हरी ऑफ सिंगल फ्लावर. देन ॲग्रिगेट्स डेव्हलप फ्रॉम वन फ्लावर विथ मेनी सेपरेट पिस्टिल्स कार्पेल्स ऑल ripening simultaneously. And third one is a multiple develops from ovaries of several flowers morning or fused together on the same star. Then next one, classification of fruits. सिम्पल फ्रूट्स, त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन काय, ड्राय फ्रूट्स आहे त्याचं. मग त्यामध्ये फर्स्ट वन आपण काय पाहिलं की सिम्पल फ्रूट्स, ॲग्रिगेट फ्रूट्स आणि कंपाऊंड फ्रूट हे 3 मेन टाईप आहेत. त्याच्यामध्ये सिम्पलचा फर्स्ट सब टाईप आहे ड्राय फ्रूट्स. आणि ड्राय फ्रूट्स अगेन सब डिवायडेड इंटू 2 टाईप्स, एक डेहिसन फ्रूट्स आणि सेकंड वन आहे इनडेहिसन फ्रूट्स. देन सिम्पल फ्रूटमध्ये बी टाईप आहे फर्स्टली फ्रूट्स अँड देन ॲग्रिगेट आणि कंपाऊंड्स. थँक्यू एव्हरीवन. Remaining points of this chapter will be studied in next lecture. Thank you again.